दिल्ली स्फोट प्रकरणात I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट। कारमधील हाडं आणि दातांचे नमुने उमरच्या आईच्या डीएनएशी जुळले, सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर। उमरच्या फरीदाबाद ते दिल्ली प्रवासातील 50 ठिकाणांचं सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती। लाल किल्ला स्फोट प्रकरणात मृतांची संख्या 12वर। आतापर्यंत 21 जैविक नमुने FSL मध्ये पाठवले। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीत कोड वर्ड जप्त केलेल्या डायरीत अनेकदा ऑपरेशन असा शब्द वापरल्याची सूत्रांची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 20 लाख रुपये जमा। स्फोटकांसाठी 3 लाखांचं NPK खत खरेदी केल्याचीही माहिती। उमर आणि मुझम्मिलमध्ये आर्थिक वाद झाल्याचीही माहिती। पुणे जमीन प्रकरणात अंजली दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी। मला जे योग्य वाटेल तेच मी करणार, दमानियांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांचं वक्तव्य। व्यवहार रद्दसाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांचा राजीनामा घेणं दूरच, पण त्यांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही याची जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिली। अंबादास दानवेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। अकोल्यातील तरुणाचं शरद पवारांना पत्र। मी शेतकरी, आर्थिक परिस्थिती ही हलाखीची, त्यामुळे कुणीही मुलगी देत नसल्याचा पत्रात उल्लेख। अहिल्यानगरमधील खारेक अर्जुने गावात बिबट्यानं 5 वर्षीय मुलीला उचलून नेलं। MIDC पोलीस वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोधकार्य सुरू। GST कपातीची कमाल, महागाईचा विक्रमी निच्चांक। अन्नधान्याच्या किमती लक्षणीयरित्या घसरल्या, तर तेल, सोनं आणि पर्सनल केअर उत्पादनांच्या किमती वाढल्या।